Hello students, welcome to the lecture series of atomic physics. तर atomic physics या सिरीजचा आहे आपला लेक्चर नंबर 14. लास्ट लेक्चर मध्ये आपण जे जे कपलिंग आणि सोडियम स्पेक्ट्रा जो होता यामध्ये सोडियम D1 आणि D2 लाईन्स, तर D1 आणि D2 लाईनच्या करस्पॉन्डिंग ट्रान्झिशन कुठून कुठे असतात, तर D1 आणि D2 लाईनच्या करस्पॉन्डिंग वेवलेंथ वगैरे किती असतात, कोणाची इंटेन्सिटी जास्त असते, कोणाची कमी असते वगैरे जो पोर्शन होता तो कम्प्लिटली डिस्कस केलेला होता. आता या लेक्चरमध्ये आपण समोरचा पार्ट ॲटॉमिक फिजिक्सचा कंप्लीट करणार आहोत आणि तो म्हणजे इम्पॉर्टंट पार्ट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तो म्हणजे तुमचा झीमन इफेक्ट. काय आहे झीमन इफेक्ट? स्पेलिंग व्यवस्थित लिहायचं आहे झीमन इफेक्टचं. झीमन इफेक्ट. झीमन इफेक्ट खूप फेमस फिनॉमिनॉन आहे. खूप फेमस फिनॉमिनॉन. त्याची डेफिनेशन जशी लिहितो मी तसं डेफिनेशन नंतर तुम्हाला काय होईल ऑटोमॅटिकली झीमन इफेक्ट म्हणजे काय हे क्लिअर होईल. तर झीमन इफेक्ट म्हणजे काय असतो बघा. तर झीमन इफेक्ट हा असतो इट इज द अगोदर डेफिनेशन लिहून देतो. डेफिनेशन नंतर तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो नेमका झीमन इफेक्ट काय सांगतो. इट इज द फिनॉमिनॉन ऑफ स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन. झीमन इफेक्ट काय आहे? फिनॉमिनॉन आहे स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन इन प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे काय होतं तर बघा, सपोज करू आपण सोडियम D1 लाईनचीच ट्रान्झिशन घेऊ. सोडियम D1 लाईनचं ट्रान्झिशन घेऊ. जे ट्रान्झिशन होतं तुमचं 2p हाफ या स्पेक्ट्रल लेवलवरून 2s स्पेक्ट्रल लेवलवर हे जे ट्रान्झिशन होते त्या ट्रान्झिशनच्या करस्पॉन्डिंग जी वेवलेंथ तुम्हाला ऑप्टेन होती त्याला काय म्हणत असतो आपण? स्पेक्ट्रल लाईन. त्याला काय म्हणतो आपण? स्पेक्ट्रल लाईन. आता हे स्पेक्ट्रल ट्रान्झिशन होतं सोडियम ॲटमच्या D1 लाईनचं, जिथे आपण कुठेच मॅग्नेटिक फील्डचा कुठेच मॅग्नेटिक फील्ड बद्दल काही डिस्कशन केलं होतं का? नाही. मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट असते नसते असा कुठेच उल्लेख केला नाही. सो या रिजन मध्ये मॅग्नेटिक फील्ड काय असते? 0. ज्यावेळेस सोडियम D1 लाईनचं हे स्पेक्ट्रल ट्रान्झिशन ऑफर होत होतं, ज्यापासून आपल्याला सोडियमची D1 लाईन ऑफर होत होती नेचरमध्ये, त्या ट्रान्झिशनच्या करस्पॉन्डिंग म्हणजे सोडियम ॲटम मध्ये एक्साइटेड स्टेटमधला इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटमध्ये ज्यावेळेस या पर्टिक्युलर ट्रान्झिशनच्या करस्पॉन्डिंग ट्रान्झिशन किंवा पर्टिक्युलर स्पेक्ट्रल टर्मच्या करस्पॉन्डिंग ट्रान्झिशन करत होता, त्याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला एक सोडियम D1 लाईन ऑप्टेन होत होती. या D1 लाईनच्या करस्पॉन्डिंग वेवलेंथची होती ती 5896 आइन्स्ट्रॉम. इथपर्यंतचा पोर्शन आपल्याला माहिती होता. पण झिमननी काय डिस्कस केलं किंवा झिमन यांनी काय रिसर्च केला किंवा काय सिंथेसिस केलं, त्याला काय ऑप्टेन झालं की ज्यावेळेस हे जे ॲटॉमिक ट्रान्झिशन आहे हे आपण पर्टिक्युलर सोडियम ॲटमच्या केसमध्ये D1 लाईनचं कन्सिडर करतोय, असे हे जे स्पेक्ट्रल ट्रान्झिशन्स आहे ती सर्वच्या सर्व स्पेक्ट्रल ट्रान्झिशन जर का तुम्ही नॉन झिरो मॅग्नेटिक फील्ड, सो विवार मॅग्नेटिक फील्ड नॉन झिरो मध्ये जर का तुम्ही ट्रान्झिशन बघितले, हे ट्रान्झिशन जर का तुम्ही ऑब्झर्व केले, सोडियमचं असो किंवा दुसऱ्या कुठल्या एखाद्या ॲटमचं असो, हे ट्रान्झिशन जर का तुम्ही नॉन झिरो मॅग्नेटिक फील्ड रिजन मध्ये ऑब्झर्व केले, तर हे ट्रान्झिशन डिफरंट कंपोनंट्स मध्ये काय होतात? स्प्लिटेड होतात. काय सांगितलं इथं? स्प्लिटिंग. स्प्लिटिंग म्हणजे काय? आता हा एक ट्रान्झिशन आहे, हे मोर दॅन वन कंपोनंट मध्ये काय होतं? डिस्ट्रीब्युट होतं. मोर दॅन वन कंपोनंट म्हणजे या ट्रान्झिशनच्या करस्पॉन्डिंग एक तुम्हाला सिंगल वेवलेंथ दिसते. बट जसं तुम्ही ट्रान्झिशन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड नॉन झिरो रिजन मध्ये ऑब्झर्व केलं, तर तुम्हाला तिथे या एका सिंगल ट्रान्झिशनच्या करस्पॉन्डिंग एकापेक्षा जास्त वेवलेंथचे कंपोनंट काय होते? ऑप्टेन होते आणि त्या होल फिनॉमिनॉनलाच आपण काय म्हणतो? झीमन इफेक्ट. ओके. झीमन इफेक्टचा हा असा कन्सेप्ट होता. झीमन इफेक्टचे जे काही टाइप्स आहेत ते 2 टाइप्स आहेत. टाइप 1 ज्याला म्हणतो आपण नॉर्मल झीमन इफेक्ट, नॉर्मल झीमन इफेक्ट, आणि दुसरा आहे टाइप 2 जो आहे अनोमलस झीमन इफेक्ट. झीमन इफेक्टचे 2 टाइप्स, एक नॉर्मल झीमन इफेक्ट आणि दुसरा अनोमलस झीमन इफेक्ट. तर नॉर्मल झीमन इफेक्ट आणि अनोमलस झीमन इफेक्ट आपण आता डिटेलमध्ये बघूयात काय सांगता येते. त्यापैकी पहिला घेऊ ए नॉर्मल
झीमन इफेक्ट. नॉर्मल झीमन इफेक्ट हा सुद्धा फिनॉमिनॉन आहे, स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन. बट यामध्ये काय होतं, जर काय इफ द ॲटम is if the atom is placed in external magnetic field, atom काय केला आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केला, then the spectral transition is splitted into 3 कंपोनंट. नॉर्मल झीमन इफेक्ट मध्ये एक सिंगल स्पेक्ट्रल ट्रान्झिशन काय होतं, तर 3 कंपोनंट्स मध्ये ब्रेकडाऊन होतं, स्प्लिटेड होतं. त्या फिनॉमिनॉनला काय म्हणायचा, दिस फिनॉमिनॉन इज नॉर्मल झीमन इफेक्ट. नॉर्मल झीमन इफेक्ट म्हणजे काय, तर हे जे सिंपल एक सिंगल ट्रान्झिशन असतं जे झिरो मॅग्नेटिक फील्डच्या रिजन मध्ये आहे, हे ट्रान्झिशन 3 कंपोनंट मध्ये ब्रेक होतं. आता हे 3 कंपोनंट कसे फॉर्म होतात, कसे नाही, नॉन झिरो मॅग्नेटिक फील्ड. आणि हा होल फिनॉमिनॉनला याला काय म्हणायचं असतं, नॉर्मल झीमन इफेक्ट. नॉर्मल झीमन इफेक्ट. या 3 कंपोनंट मधले 2 कंपोनंट जे असतात, 2 कंपोनंट्स आर पाय कंपोनंट्स. त्या 2 कंपोनंट्सचं नाव आहे पाय कंपोनंट्स. नॉर्मल झीमन इफेक्ट मध्ये जे काही 3 कंपोनंट ऑप्टेन होतात त्यामध्ये 2 कंपोनंट्स आहेत, त्यांना पाय कंपोनंट्स म्हणतो आपण. आणि 1 कंपोनंट जो असतो त्याला काय म्हणतो, 1 कंपोनंट आर सिग्मा कंपोनंट. एक कंपोनंट आहे त्याला सिग्मा कंपोनंट म्हणतो, आणि 2 कंपोनंट जे आहेत त्यांना काय म्हणतो आपण, पाय कंपोनंट. ओके. त्यानंतर एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे रिलेटेड विथ नॉर्मल झीमन इफेक्ट, तो म्हणजे काय, तर नॉर्मल झीमन इफेक्ट is observed only for singlet state transition. सिंगलेट स्टेट ट्रान्झिशन म्हणजे काय, तर नॉर्मल झीमन इफेक्ट जर ट्रान्झिशन हे एस इज इक्वल टू 0 स्टेट वरून एस इज इक्वल टू 0 स्टेट वर जर होत असेल, एस इज इक्वल टू 0 स्टेट म्हणजे काय, जी स्पेक्ट्रल टर्म नोटेशन असतं, स्पेक्ट्रल टर्म नोटेशन आपण कसं रिप्रेझेंट करत असतो, ट्वाईस एस प्लस 1 एल जे. यामध्ये जर का या स्पेक्ट्रल टर्मच्या करस्पॉन्डिंग ह्या एस ची व्हॅल्यू 0 असेल, आणि ज्यावर ट्रान्झिशन करत आहे त्याच्या करस्पॉन्डिंग सुद्धा या एस ची व्हॅल्यू 0 असेल, फक्त तिथेच नॉर्मल झीमन इफेक्ट काय होतो, ऑब्टेन होतो. ओके. त्यामध्ये आणखी दुसरा काय, फॉर डबलेट. डबलेट म्हणजे काय, तर स्पिनची व्हॅल्यू हाफ असणे. ट्रिपलेट, ट्रिपलेट म्हणजे काय, तर या एस ची व्हॅल्यू 1 असणे, कॉमा ईटीसी. डबलेट ट्रिपलेट स्टेट साठी, फॉर डबलेट ट्रिपलेट स्टेट, नॉर्मल झीमन इफेक्ट, नॉर्मल झीमन इफेक्ट इज नॉट ऑफर. तर नॉर्मल झीमन इफेक्टचा हा काही की पॉइंट्स आहे की नॉर्मल झीमन इफेक्ट हा फक्त आणि फक्त सिंगलेट स्टेट ट्रान्झिशन जर का असेल तरच काय होतो, ऑप्टेन होतो, किंवा तरच ऑफर होतो. जर एक एस ची व्हॅल्यू हाफ 1 2 3 3/2 5/2 काही असेल तर तिथे नॉर्मल झीमन इफेक्ट हा ऑफर होत नाही. ओके. त्यामध्ये नंतर नॉर्मल झीमन इफेक्ट मध्ये आपण झीमन स्प्लिटिंगचे एक्सप्रेशन कॅल्क्युलेट करू, आणि त्यानंतर ऍक्च्युअली या पार्टवर बेस एक्झाम मध्ये क्वेश्चन्स कसे विचारतात ते काय करू आपण डिस्कस करू. तर यामध्ये काय, द एनर्जी, और यालाच काय म्हणू शकतो तुम्ही, इंटरॅक्शन एनर्जी.
the interaction energy of the atom, interaction energy of the atom in external magnetic field or normal Schumann effect is, as the interaction energy U is equal to minus mu L bar dot d bar. mu L bar म्हणजे काय, ऑर्बिटल अँग्युलर मॅग्नेटिक मोमेंट. ज्याची व्हॅल्यू काय असते, mu L बारची व्हॅल्यू असते मायनस ई अपॉन ट्वाईस एम इंटू एल बार. ही व्हॅल्यू काय करायची, एक्सप्रेशन मध्ये पुटअप करायची. काय मिळते मग तुम्हाला इंटरॅक्शन एनर्जी, इंटरॅक्शन एनर्जी मिळते U इज इक्वल टू मायनस ई अपॉन ट्वाईस एम एल बार डॉट बी बार. म्हणजेच याची व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला ई अपॉन ट्वाईस एम एल बार डॉट बी बार. एल बार डॉट बी बार. दोन वेक्टरच्या डॉट प्रोडक्टला कसे रिप्रेझेंट करू शकतो आपण, ई अपॉन ट्वाईस एम पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड, दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड आणि कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. मग ई अपॉन ट्वाईस एम मॉड एल बारची मॅग्निट्यूड काय असते, एल. बी बारची मॅग्निट्यूड काय असते, बी. एल बी कॉस थिटा. यालाच काय लिहू शकतो आपण, ई अपॉन ट्वाईस एम इंटू एल कॉस थिटा इंटू एल कॉस थिटा. एल कॉस थिटा म्हणजेच काय असतो तुमचा एल झेड. एल कॉस थिटा म्हणजेच काय असतो एल झेड. म्हणजे इंटरॅक्शन एनर्जी यू काय मिळते तुम्हाला, ई बी अपॉन ट्वाईस एम इंटू एल झेड. एल झेडलाच कसं लिहू शकतो आपण, एल झेड इज इक्वल टू एम एल एच क्रॉस. एम एल एच क्रॉस, एम एल एच क्रॉस. सो ई बी अपॉन ट्वाईस एम इंटू एच क्रॉस ही जी टर्म आहे, ई बी अपॉन ट्वाईस एम इंटू एच क्रॉस, ई बी अपॉन ट्वाईस एम ब्रॅकेटमध्ये इकडून एच क्रॉस इंटू एम एल. ही मिळालं तुम्हाला फॉर्म्युला इंटरॅक्शन एनर्जी, याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. मग त्यानंतर क्वांटम मेकॅनिकली, क्वांटम मेकॅनिकली टर्म शिफ्टचा फॉर्म्युला आहे बघा. तो फॉर्म्युला काय आहे, तर डेल्टा टी टर्म शिफ्ट इज इक्वल टू डेल्टा इंटरॅक्शन एनर्जी डिवायडेड बाय एच सी. हा आहे तुमचा फॉर्म्युला टर्म शिफ्टचा. यामध्ये काय करू आपण, या इंटरॅक्शन एनर्जीच्या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करू आणि याला कॅल्क्युलेट करू. टर्म शिफ्ट काय म्हणजे तुम्हाला डेल्टा टी इज इक्वल टू इंटरॅक्शन एनर्जीची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला, मायनस ई बी अपॉन ट्वाईस एम एच क्रॉस इंटू एम एल डिवायडेड बाय एच सी. एच क्रॉस म्हणजे काय असतं, एच अपॉन 2 पाय. यालाच कसं लिहू शकतो आपण, ई बी एच अपॉन ट्वाईस एम इंटू ट्वाईस पाय इकडे एम एल आणि ह्या डिवायडेशनला एच सी. तर हा एच सोबत कॅन्सल होतो. यालाच कसं लिहू शकतो आपण, मायनस ई बी अपॉन 2 इंटू 2 4 पाय एम सी, 4 पाय एम सी इंटू एम एल. म्हणजे टर्म शिफ्ट काय मिळाली तुम्हाला, यावरून टर्म शिफ्टची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला डेल्टा टी इज इक्वल टू मायनस ई बी अपॉन 4 पाय एम सी एम एल. ह्यालाच आपण लिहू शकतो टर्म शिफ्ट मायनस डेल्टा टी इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये ई बी अपॉन 4 पाय एम सी इंटू एम एल. आणि ही जी होल क्वांटिटी आहे ब्रॅकेटमध्ये ई बी अपॉन 4 पाय एम सी, यालाच आपण रिप्रेझेंट करत असतो डेल्टा न्यू इंटू एम एल. टर्म शिफ्ट मिळते डेल्टा टी इज इक्वल टू डेल्टा न्यू इंटू एम एल. ही जी क्वांटिटी आहे डेल्टा न्यू, याची व्हॅल्यू आहे ई बी अपॉन 4 पाय एम सी. यालाच म्हणतो आपण झिमन शिफ्ट. झिमन शिफ्ट आहे तुमचा फॉर्म्युला झिमन शिफ्ट. म्हणजे एक्झाम मध्ये कधी कधी तुम्हाला झिमन शिफ्टचा डायरेक्ट फॉर्म्युला विचारतात, तर तुम्ही करेक्ट ऑप्शन कुठलं चूज करायचं आहे, ज्या ऑप्शन मध्ये तुम्हाला ई बी अपॉन 4 पाय एम सी व्हॅल्यू दिसते तो काय करायचा आहे, तुम्हाला करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. यामध्ये एम एल जो आहे तो एम एल काय तुमचा मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर. इथे लिहा एम एल बद्दल इन्फॉर्मेशन. एम एल काय आहे, मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर. and for any L, for
in year ML takes twice L plus 1 values starting from minus L2 plus L in difference of 1. मग त्यानंतर नॉर्मल झिमन इफेक्ट मध्ये सिलेक्शन रूल आहे बघा. सिलेक्शन रूल ऑफ ट्रान्झिशन. सिलेक्शन रूल ऑफ ट्रान्झिशन काय आहे? आता ट्रान्झिशन ज्या कंडिशन मध्ये एस ची व्हॅल्यू 0 आहे त्या कंडिशन मध्ये ट्रान्झिशन हे डिपेंड कशावर करणार? ट्रान्झिशन हे डिपेंड करणार एमएल व्हॅल्यूजवर. ट्रान्झिशन कशावर डिपेंड करणार? एमएल व्हॅल्यूजवर. तर सिलेक्शन रूल ऑफ ट्रान्झिशन फॉर झिमन इफेक्ट. झिमन मध्ये कुठला? नॉर्मल झिमन इफेक्ट. फॉर नॉर्मल झिमन इफेक्ट तो सिलेक्शन रूल काय आहे? डेल्टा एम एल इज इक्वल टू 0 आणि प्लस मायनस 1. म्हणजे अप्पर लेवलवरून लोअर लेवलवर ट्रान्झिशन नॉर्मल झिमन इफेक्ट मध्ये तेव्हाच पॉसिबल आहे ज्या ट्रान्झिशन मध्ये एम एल ची व्हॅल्यू अप्पर लेवल आणि लोअर व्हॅल्यूज मधला जो चेंज होत आहे त्या चेंजची व्हॅल्यू जर का चेंज इन एम एल व्हॅल्यूज एक तर 0 असेल किंवा प्लस मायनस 1 असेल तरच काय होतं तर ते नॉर्मल झिमन इफेक्ट मध्ये ट्रान्झिशन पॉसिबल आहे. अदरवाईज यापेक्षा हायर लेवलच्या जर का ट्रान्झिशन एम एल व्हॅल्यूज मध्ये डिफरन्स असेल तर ते ट्रान्झिशन होणार नाही. ओके, यामध्ये जर डेल्टा एम एल इज इक्वल टू 0 हा चेंज असेल तर त्याच्याशी करस्पॉन्डिंग जे कंपोनंट्स ऑप्टेन होते त्या कंपोनंट्सला म्हणतो आपण पाय कंपोनंट. आणि डेल्टा एम एल ची व्हॅल्यू जर का प्लस मायनस 1 असेल त्याच्याशी करस्पॉन्डिंग सिग्मा कंपोनंट काय होतं तुम्हाला ऑप्टेन होतात. सिग्मा कंपोनंट काय होता? ऑप्टेन होतात. तर हा होता पूर्ण थेरॉटिकल डेटा रिलेटेड विथ नॉर्मल झिमन इफेक्ट जो तुमचा क्लिअर असणं गरजेचं आहे. बट ऍक्च्युअली एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स कशी विचारतात? एक्झाम मध्ये क्वेश्चन्स कशी विचारतात? तर एक्झाम मध्ये क्वेश्चन असे विचारतात. एक्झाम मधलाच क्वेश्चन डिस्कस करू आपण. हाऊ मेनी झिमन lines are occurred in 1D2 to 1P1 ट्रान्झिशन. अशा टाईपचा क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात. सेट एक्झाम मध्ये हे जे गिवन ट्रान्झिशन आहे 1D2 टू 1P1 या स्टेटच्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या ट्रान्झिशन मध्ये तुम्हाला किती झिमन कंपोनंट ऑप्टेन होतात किंवा किती झिमन लाईन ऑप्टेन होतात. बघा एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर कधी तुम्हाला नॉर्मल झिमन इफेक्टचे ट्रान्झिशन विचारले की अनॉमलस झिमन इफेक्टचे ट्रान्झिशन विचारले असं कधीच दिलेलं राहणार नाही. तुम्हाला सेल्फ अंडरस्टँड करायचं आहे की हा क्वेश्चन नॉर्मल झिमन इफेक्टचे असोसिएटेड आहेत की अनॉमलस झिमन इफेक्टचे. आणि त्याला ओळखण्याची सिंपल टेक्निक आहे किंवा सिंपल ट्रिक आहे की तुम्हाला स्पेक्ट्रल टर्म जे आहे त्या ट्वाईस एस प्लस 1 एल जे. तर हा जो वरचा पार्ट आहे ट्वाईस एस प्लस 1 याची मल्टिप्लिसिटी घ्यायची आहे 1 फॉर नॉर्मल झिमन इफेक्ट. नॉर्मल झिमन इफेक्ट जर या स्पेक्ट्रल टर्म मध्ये मल्टिप्लिसिटीची व्हॅल्यू 1 असेल तर समजून चालायचे की तो क्वेश्चन असोसिएटेड विथ नॉर्मल झिमन इफेक्ट. आणि जर इथे व्हॅल्यू ट्वाईस एस प्लस 1 ह्या स्पेक्ट्रल टर्मची मल्टिप्लिसिटी एक पेक्षा दुसरी काही असेल 1 असेल 2 असेल 3 4 5 6 काही तर समजून चालायचे की तो क्वेश्चन आहे तो कशाचा आहे? अनॉमलस झिमन इफेक्टचा आहे. सिंपल टेक्निक आहे. नॉर्मल आणि अनॉमलस झिमन इफेक्टचा क्वेश्चन आहे. कशाचा आहे तो आयडेंटिफाय करण्याची. मल्टिप्लिसिटीची व्हॅल्यू जर का 1 असेल तर नॉर्मल झिमन इफेक्टचा क्वेश्चन आहे. जर एकापेक्षा व्यतिरिक्त दुसरी कुठली असेल तर अनॉमलस झिमन इफेक्टचा क्वेश्चन आहे. सो बघा क्वेश्चन मध्ये इथे 1 दिसतोय इथे 1 दिसतोय. सो हा क्वेश्चन कशाचा आहे? नॉर्मल झिमन इफेक्ट. जेव्हाही तुम्हाला नॉर्मल झिमन इफेक्टचा क्वेश्चन विचारेल त्यावेळेस काय करायचं? फोकस करायचंय अप्पर स्टेटच्या करस्पॉन्डिंग असणारी एल व्हॅल्यू आणि लोअर स्टेटच्या करस्पॉन्डिंग असणारी 1 व्हॅल्यू. इथे आपण 1D2 स्टेटच्या करस्पॉन्डिंग एल ची व्हॅल्यू किती मिळवू शकतो? डी स्टेटच्या करस्पॉन्डिंग एल किती आहे? 2. डी स्टेटच्या करस्पॉन्डिंग एल आहे 2 आणि 1P1 स्टेटच्या करस्पॉन्डिंग एल ची व्हॅल्यू आहे 1. एल इज इक्वल टू 2 स्टेटच्या करस्पॉन्डिंग एम एलच्या किती व्हॅल्यूज पॉसिबल आहे? 5 व्हॅल्यूज. कुठल्या? -2 -1 0 आणि 1 +2 या 5 व्हॅल्यूज पॉसिबल आहे. करस्पॉन्डिंग टू एल इज इक्वल टू 2 आणि एल इज इक्वल टू 1 च्या करस्पॉन्डिंग -1 0 आणि +1 या 3 व्हॅल्यूज पॉसिबल आहे. एक्झाम मध्ये विचारतील तुम्हाला नंबर ऑफ कंपोनंट. नंबर ऑफ कंपोनंट कसे काढायचे? तर अप्पर लेवल जिथून ट्रान्झिशन करतोय त्याच्या करस्पॉन्डिंग एम एल व्हॅल्यूज लिहायचे वरती आणि लोअर स्टेट ज्याच्यावर ट्रान्झिशन करते त्याचे एम एल व्हॅल्यूज लिहायचे आहे खाली. वरचे व्हॅल्यू लिहायचे आहे -2 -1 0
+1 आणि +2. -2 -1 0 +1 आणि +2 हे लिहायच्या अप्पर स्ट्रेटवर लाईन आणि लोअर स्टेटच्या -1 0 आणि +1 ह्या ज्या स्टेटवर ट्रान्झिशन करताय त्याच्या ML व्हॅल्यूज. इथे एक नोट लिहायची आहे की 0 to 0 म्हणजे ML ची व्हॅल्यू अप्पर लेवलवरही 0 आणि लोअर लेवलवरही 0 इज नॉट पॉसिबल इन नॉर्मल झिमन इफेक्ट. नॉर्मल झिमन इफेक्ट मध्ये अप्पर स्टेटच्या 0 लेवलवरून लोअर स्टेटच्या 0 लेवलवर हे ट्रान्झिशन पॉसिबल नाहीये. इज नॉट पॉसिबल इन नॉर्मल झिमन इफेक्ट. कुठले कुठले पॉसिबल आहे तर असे ट्रान्झिशन पॉसिबल आहे ज्या ट्रान्झिशन मध्ये डेल्टा एमएल ची व्हॅल्यू 0 असते किंवा +-1 असते. हे जे आहेत हे ट्रान्झिशन काय आहेत पॉसिबल आहे. तर आपण बघूया आता -2 वरून -1 वर जर ट्रान्झिशन टाकलं तर डिफरन्स किती मिळतो तुम्हाला. तर डिफरन्स मिळते तुम्हाला -1 -2 म्हणजेच 1 + 2 -1 + 2 म्हणजे 1. म्हणजे या सिलेक्शन रूल मध्ये मोडतोय का. यस मोडतोय. सो म्हणजे हे ट्रान्झिशन एक पॉसिबल आहे. दुसरं कुठलं ट्रान्झिशन पॉसिबल आहे तर -1 वरून -1 वर एक ट्रान्झिशन पॉसिबल आहे. 0 वरून -1 वर एक पॉसिबल आहे. 0 वरून +1 वर हे एक पॉसिबल आहे. 1 वरून 0 वर पॉसिबल आहे. 1 वरून 1 वर पॉसिबल आहे आणि या 2 वरून 1 वर ट्रान्झिशन पॉसिबल आहे. म्हणजे तुम्ही जर का याला केअरफुली काउंट केले तर तुम्हाला दिसतंय की 1 2 3 4 5 6 आणि 7 टोटल किती 7 ट्रान्झिशन्स आर पॉसिबल. टोटल 7 ट्रान्झिशन पॉसिबल आहेत. कुठल्या कुठल्या स्टेटच्या करस्पॉन्डिंग तर 1D2 to 1P1 या स्टेटमध्ये जर का इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड स्पेक्ट्रल ट्रान्झिशन जर का आपण ऑब्झर्व केले तर आपल्याला दिसते की त्याचे किती टोटल 7 कंपोनंट. किती 7 का 8 -2 किती कंपोनंट दिसते तुम्हाला 1 2 आणि या -1 लेवल वरून हे एक कंपोनंट -1 वरून 0 वर सुद्धा ट्रान्झिशन पॉसिबल आहे. याच्याची करस्पॉन्डिंग काय तुम्हाला फायनल स्टेट 0 -1 म्हणजेच +1 व्हॅल्यू मिळते डेल्टा एमएलच्या चेनची. सो हे सुद्धा पॉसिबल आहे. म्हणजे हे जर कॅल्क्युलेट मोजले तुम्ही तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8 टोटल किती ट्रान्झिशन पॉसिबल आहे तर 8 ट्रान्झिशन्स आर पॉसिबल. म्हणजे त्या गिव्हन क्वेश्चनचा आन्सर काय असेल तुम्हाला तर 1D2 to 1P1 हे ट्रान्झिशन काय होतं तर 8 कंपोनंट्स मध्ये काय होत आहे स्प्लिट होत आहे. आणि तुमचं मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये याचे ऑप्शन्स असते 2 4 6 आणि 8. तर 8 वर ऑप्शन तुम्ही काय करायचं तिथं करेक्टली चूज करायचं होतं. अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला सेट मध्ये विचारतात. त्यानंतर एक दुसरं ज्यांना पहिल्या एक्झाम्पल वरून आपल्याला क्लिअर झालं नसेल त्यांच्यासाठी आपण सेकंड एक्झाम्पल घेऊ. बघा 1P2 to 1S0 या स्टेटच्या करस्पॉन्डिंग हाऊ मेनी झिमन लाईन्स आर ऑफर. हाऊ मेनी झिमन लाईन्स आर ऑफर असा क्वेश्चन तुम्हाला विचारतात. तर बघा परत मल्टिप्लिसिटी जर चेक केली इथे 1 आहे इथे 1 आहे म्हणजे ट्रॉईस S+1 ची व्हॅल्यू काय आहे 1. सो हा गिव्हन क्वेश्चन कशाची असोसिएटेड आहे तर नॉर्मल झिमन इफेक्ट. तर नॉर्मल झिमन इफेक्ट मध्ये काय करायचं अप्पर स्टेटच्या करस्पॉन्डिंग एल ची व्हॅल्यू लिहायची किती आहे एल इज इक्वल टू 1. सो एमएलच्या व्हॅल्यूज काय मिळतील एमएलच्या व्हॅल्यूज मिळतील 0 -1 आणि +1. लोअर स्टेटच्या करस्पॉन्डिंग आहे 1S0. सो एल ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला इथं या स्टेटच्या करस्पॉन्डिंग 0. सो एमएल ची पण व्हॅल्यूज काय असेल 0. नंबर ऑफ सेटल टाइम करत असताना काय करायचे एमएलच्या व्हॅल्यूज अप्पर लेवलच्या अरेंज करायच्या वरती -1 0 +1. लोअर स्टेटचे फक्त 0 आहे सो 0. मग -1 वरून 0 ट्रान्झिशन पॉसिबल आहे यस. +1 वरून 0 ट्रान्झिशन पॉसिबल आहे बट 0 to 0 ट्रान्झिशन होऊ शकतं कारण त्या ट्रान्झिशनच्या करस्पॉन्डिंग पण डेल्टा एमएल 0 आहे बट 0 to 0 ट्रान्झिशन नॉट पॉसिबल. कुठे अनोमलस झिमन इफेक्ट मध्ये सॉरी नॉर्मल झिमन इफेक्ट मध्ये. कुठे नॉर्मल झिमन इफेक्ट मध्ये हे ट्रान्झिशन पॉसिबल नाही बट हेच 0 to 0 ट्रान्झिशन पॉसिबल असतं कुठे अनोमलस झिमन इफेक्ट. अनोमलस झिमन इफेक्ट मध्ये ट्रान्झिशन पॉसिबल आहेत बट नॉर्मल झिमन इफेक्ट मध्ये पॉसिबल नाही. सो गिव्हन क्वेश्चनचा आन्सर किती असतं 1 आणि 2 किती 2 कंपोनंट्स. किती कंपोनंट्स मध्ये डिस्ट्रीब्युटेड होतात 2 कंपोनंट्स. ओके अशा पद्धतीने तुम्हाला नॉर्मल झिमन इफेक्ट मध्ये गिव्हन स्पेक्ट्रल लाईन किती कंपोनंट मध्ये डिस्ट्रीब्युटेड होते याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आले तर तुम्ही त्याला अशा पद्धतीने आन्सर करायचं आहे.
अशा पद्धतीनं त्याच्या एमएलच्या व्हॅल्यूज अप्पर लेवलच्या लोअर लेवलच्या प्लॉट करायच्या आणि ट्रान्झिशन बघायचं आहे. ज्या ट्रान्झिशन्समध्ये डेल्टा एम एल म्हणजे काय, तर एल फायनल मायनस एल इनिशियल, दोन व्हॅल्यूज मधला डिफरन्स म्हणजे डेल्टा एम एल. आणि त्या डेल्टा एम एल ची व्हॅल्यू जर का 0 असेल आणि प्लस मायनस 1 असेल तर ते ट्रान्झिशन पॉसिबल आहे, बट त्यामध्येही 0 to 0 हे ट्रान्झिशन नॉट पॉसिबल. अशी जेवढे ट्रान्झिशन मिळतील तेवढं काय असतील तुमचे नंबर ऑफ कंपोनंट्स असतील. ओके, नंबर ऑफ कंपोनंट्स असतील. त्यानंतर आता येऊया आपण नेक्स्ट झिमॅनिफिक, तो म्हणजेच अनामलस झिमॅनिफिक. बी तो म्हणजेच अनामलस झिमन इफेक्ट. अनामलस झिमन इफेक्ट. अनामलस झिमन इफेक्ट मध्ये काय, इफ द atom is placed in एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, जर ॲटम आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केला, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, then the spectral line is distributed, spectral line is distributed into नंबर ऑफ कंपोनंट्स. इथे किती कंपोनंट मध्ये डिस्ट्रीब्यूट सांगितलेलं आहे का नाही, तसं नॉर्मल झिमॅनिफिक मध्ये सांगितलेलं होतं की 3 कंपोनंट मध्ये डिस्ट्रीब्यूट होईल. अनामलस झिमॅनिफिक मध्ये किती नंबर ऑफ कंपोनंट्स मध्ये काय होते, डिस्ट्रीब्यूट होते. या फिनॉमिनॉनला म्हणायचे दिस इज अनामलस झिमन इफेक्ट. हा जो फिनॉमिनॉन आहे, हा फिनॉमिनॉन काय आहे, अनामलस झिमन इफेक्ट आहे. अनामलस झिमन इफेक्ट. त्यामध्ये अनामलस anomalous Riemann effect is observed for S not equal to 0 state. जसं नॉर्मल झिमन इफेक्ट हा S इज इक्वल टू 0 स्टेट म्हणजे सिंगलेट स्टेटच्या करस्पॉन्डिंग ऑब्झर्व होता. anomalous झिमन इफेक्ट हा S not equal to state, that means higher than सिंगलेट स्टेट. जेव्हाही कधी स्पेक्ट्रल टर्मची मल्टिप्लिसिटी ही सिंगलेट पेक्षा जास्त असेल तर तिथे anomalous झिमन इफेक्ट हा ऑफर होतो. आणि जर मल्टिप्लिटी सिंगलेट असेल तर तिथे नॉर्मल झिमन इफेक्ट ऑफर. सरळ सरळ दोन्ही मधला एवढा डिफरन्स आहे. ओके, मग इथे जर का एस ची व्हॅल्यू नॉन झिरो आहे, सो इंटरॅक्शन एनर्जी कशावर डिपेंड करते, एस ची व्हॅल्यू झिरो होते, सो एल एस कपलिंग मध्ये जी वाली टर्म फॉर्म होतच नव्हती. इथे एस ची व्हॅल्यू नॉन झिरो आहे, एल ची व्हॅल्यू नॉन झिरो आहे, सो इथे स्पेक्ट्रल टर्म कशावर डिपेंड करत असेल तुमची, किंवा इंटरॅक्शन एनर्जी, तर इंटरॅक्शन एनर्जी डिपेंड करते म्यू जी व्हॅल्यूजवर. कशावर डिपेंड करते, म्यू जी व्हॅल्यूजवर. मग यामध्ये तुम्ही लिहू शकता की इंटरॅक्शन एनर्जी ज्याला आपण यू ने डिनोट करू, ती इंटरॅक्शन एनर्जी असते मायनस म्यू जे डॉट बी. बी म्हणजे काय, एक्सटर्नल एनर्जी, आणि म्यू जी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, म्यू जी ची व्हॅल्यू काय, मायनस ई अपॉन ट्वाईस एम जी जे. जी जे म्हणजे काय, तर लॅम्बडा स्पेक्ट्रोस्कोपिक फॅक्टर जे बार आणि डॉट बी बार. मग यालाच लिहू शकतो आपण जी जे ई अपॉन ट्वाईस एम जे बार डॉट बी बार, ज्यामध्ये जी जे जो आहे तो लॅम्बडा स्प्लिटिंग फॅक्टर आहे, ज्याची व्हॅल्यू 1 प्लस जे प्लस 1 मायनस एल प्लस 1 प्लस एस प्लस 1 अपॉन ट्वाईस डे जे प्लस 1. हा लॅम्बडा स्पेक्ट्रोस्कोपिक स्प्लिटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला प्रत्येकाला माहिती आहे, तरी मी ते लिहिलेलं आहे. परत त्या टर्म्सला कसं लिहू शकतो आपण, ई अपॉन ट्वाईस एम जे बी कॉस थिटा. इथे आपली जी जे वाली टर्म राहिली, जी जे वाली टर्म समोर लिहून घ्यायची आहे, जी जे. परत जे बी कॉस, यालाच कसं अरेंज करू शकतो आपण, जी जे इंटू ई अपॉन ट्वाईस एम मॅग्नेटिक फील्ड बी इंटू जे कॉस थिटा. जे कॉस थिटाला आपण परत जे झेडनं रिप्रेझेंट करू शकतो. मग इथे मिळते जी जे
E अपॉन ट्वाईस एम बी इंटू जे जेड ची व्हॅल्यू काय ती परत एम जे कॉस ती परत एम जे क्रॉस जी जे ई अपॉन ट्वाईस एम मॅग्नेटिक फील्ड बी इंटू याला आपण लिहू शकतो एम जे एच क्रॉस. सो या टर्मला परत अरेंज जर केला आपण तर याला लिहू शकतो आपण जी जे ई एच क्रॉस बी अपॉन ट्वाईस एम इंटू एम जे इंटू एम जे ही मिळाली तुम्हाला इंटरॅक्शन एनर्जी. मग त्यानंतर परत टर्म शिफ्ट काय असेल तुमची मायनस डेल्टा टी इज इक्वल टू डेल्टा इंटरॅक्शन एनर्जी अपॉन एच सी. यामध्ये इंटरॅक्शन एनर्जीचा फॉर्म्युला जर का पुट केला तर तुम्हाला काय मिळेल, तुम्हाला फॉर्म्युला काय मिळेल, एक मिनिट बघायचं आहे, तुम्हाला फॉर्म्युला मिळेल एम एम जे आणि डिवायडेशनला एच सी. तर हा एच सोबत कॅन्सल होतो. टर्म काय मिळते तुम्हाला, टर्म शिफ्ट मायनस डेल्टा टी इज इक्वल टू जी जे ई बी अपॉन 4 पाय एम सी इंटू एम जे. म्हणजे ब्रॅकेटमध्ये जी टर्म आहे या टर्मला परत आपण काय लिहू शकतो, डेल्टा न्यू. म्हणजे जी जे इंटू डेल्टा न्यू एम जे. यामध्ये डेल्टा न्यू जो आहे ईबी अपॉन 4 पाय एम सी, याला काय म्हणतो आपण, झीमन शिफ्ट. याला काय म्हणतो आपण, झीमन शिफ्ट. हे आहे तुमचा स्पेक्ट्रल टर्मचा फॉर्म्युला. स्पेक्ट्रल टर्मचा फॉर्म्युला. परत सेटमध्ये किंवा एक्झाममध्ये तुम्हाला असं याच्यावर क्वेश्चन विचारेल का, नाही. यावर क्वेश्चन विचारेल का, नाही. क्वेश्चन कशावर विचारेल, तर नंबर ऑफ झीमन कंपोनंट्स. क्वेश्चन विचारेल तुम्हाला नंबर ऑफ झीमन कंपोनंट्स. तर नंबर ऑफ झीमन कंपोनंट्सवरचा क्वेश्चनला कसं डील करायचं आहे, तर बघा क्वेश्चनच घेऊ आपण एक आणि त्या क्वेश्चनला डील करू. बघा क्वेश्चन्स काय तुम्हाला सेटमध्ये विचारलेला क्वेश्चनचा आहे बघा एखादा, तोच घेऊ आपण स्पेक्ट्रल लाईनचा. काय D1 लाईनचाच घेऊ. सोडियम 2p हाफ स्टेट 2s हाफ हाऊ मेनी स्पेक्ट्रल component, how many Zeeman how many Zeeman spectral components are occurred for these transitions, अशा टाईपचा क्वेश्चन तुम्हाला सेटमध्ये विचारतात. अशा टाईपचा क्वेश्चन सेटमध्ये विचारतात की ह्या गिव्हन ट्रान्झिशनसाठी किती झीमन कंपोनंट मध्ये ट्रान्झिशन डिस्ट्रीब्युटेड होईल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला ओळखायचं आहे की ते मल्टिप्लिसिटी जी आहे ट्वाईस एस प्लस 1 याची व्हॅल्यू आहे 2, जी काय आहे नॉट इक्वल टू 1. सो हा क्वेश्चन आहे कशाचा, अनॉमलस झीमन इफेक्टचा. हा क्वेश्चन आहे कशाचा, अनॉमलस झीमन इफेक्टचा. अरे मला याचे ट्रान्झिशन रूल वगैरे लिहून द्यायचेच राहिले, याला थोडं स्किप करूया आपण. अगोदर झीमन इफेक्टचे ट्रान्झिशन रूल लिहूया. अनॉमलस झीमन इफेक्टचे काय आहे, अनॉमलस झीमन इफेक्ट transition is depends upon mj व्हॅल्यूज. कशावर डिपेंड्स असतात ट्रान्झिशन, mj व्हॅल्यूज वर. mj जो आहे तो फिक्स करतो ट्वाइस j प्लस 1 व्हॅल्यूज स्टार्टिंग फ्रॉम मायनस j टू प्लस j. आणि या j ची व्हॅल्यू कुठून मिळणार तुम्हाला, तर ही जी स्पेक्ट्रल टर्म आहे ट्वाइस s प्लस 1 LJ, तर यावरून तुम्हाला j ची व्हॅल्यू मिळणार, जी इथं रिक्वायर्ड असते. या j च्या व्हॅल्यूज वरून तुम्ही mj च्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करणार. आणि सिलेक्शन रूल आहे डेल्टा mj इज इक्वल टू 0 आणि प्लस मायनस 1. हा जर का j च्या व्हॅल्यूचा डिफरन्स असेल तर फक्त तेच ट्रान्झिशन पॉसिबल आहे. आणि यामध्ये 0 टू 0 म्हणजे mj अप्पर लिमिटच्या करस्पॉन्डिंग mj ची व्हॅल्यू 0 आहे आणि लोअर स्टेटच्या करस्पॉन्डिंग mj ची व्हॅल्यू 0 आहे. हे ट्रान्झिशन अनॉमलस झीमन इफेक्ट मध्ये पॉसिबल असतात. जे ml च्या व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग ट्रान्झिशन जर 0 टू 0 होत असेल तर नॉर्मल झीमन इफेक्ट मध्ये
ऑब्झर्व होत नव्हते, बट हे काय आहेत अनोमल जिमन इफेक्ट मध्ये ऍक्सेप्टेबल आहे. हा वाला रिझल्ट आपल्याला लिहायचा राहिला होता. त्यानंतर मग आपण काय करू, या एक्झाम्पलला डिस्कस करू. ओके, कुठलं ट्रान्झिशन आहे आपलं, सोडियम डिवन लाईनचं. याला आपण इकडे समोर कंटिन्यू करू. काय ट्रान्झिशन तुमचं, 2p हाफ स्टेट टू 2s हाफ स्टेट, 2p हाफ स्टेट टू 2s हाफ स्टेट. सरळ सरळ दिसते तुम्हाला की मल्टिप्लिसिटी ट्वाइस s प्लस 1 ची व्हॅल्यू आहे 2. याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला s ची व्हॅल्यू मिळते हाफ, जी काय आहे नॉट इक्वल टू 0. तो हा क्वेश्चनचा आहे कशाचा, अनोमल जिमन इफेक्ट. अपर स्टेटच्या करस्पॉन्डिंग जे ची व्हॅल्यू बघा, अपर स्टेटला जर का तुम्ही स्पेक्ट्रल टर्म सोबत कम्पेअर केलं तर या स्टेटच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला जे ची व्हॅल्यू मिळते हाफ, आणि या स्टेटच्या करस्पॉन्डिंग पण जे ची व्हॅल्यू मिळते हाफ. जे इज इक्वल टू हाफ आहे, तर जे इज इक्वल टू हाफच्या करस्पॉन्डिंग एमजेच्या व्हॅल्यूज किती मिळतील तुम्हाला, हाफ आणि, कारण मायनस जे म्हणजे मायनस हाफ आणि प्लस हाफ, दोनच व्हॅल्यू मिळणार आहे ना. याच्या व्यतिरिक्त तिसरी व्हॅल्यू मिळेल का, नाही. कारण एमजेची व्हॅल्यू कुठून स्टार्ट होती, मायनस जे टू प्लस जे इंटिजर डिफरन्स ऑफ 1, इंटिजर डिफरन्स ऑफ 1. सो एमजेची व्हॅल्यू काय मिळेल, या स्टेटच्या करस्पॉन्डिंग हाफ आणि दुसऱ्या स्टेटच्या करस्पॉन्डिंग पण हाफ. परत या लोअर स्टेटच्या करस्पॉन्डिंग जे ची व्हॅल्यू पण हाफ आहे, याच्या करस्पॉन्डिंग पण एमजेच्या व्हॅल्यूज काय मिळतील तुम्हाला, हाफ आणि प्लस हाफ, मायनस हाफ आणि प्लस हाफ. मग आता काय करायचे आपल्याला, नंबर ऑफ झिमन कंपोनंट्स. नंबर ऑफ झिमन कंपोनंट्स अप्पर लेवलच्या करस्पॉन्डिंग एमजीच्या व्हॅल्यू वरती अरेंज करायच्या, मायनस हाफ आणि प्लस हाफ, आणि लोअर स्टेटच्या करस्पॉन्डिंग ज्यावर ट्रान्झिशन म्हणजे त्याच्या व्हॅल्यू खाली अरेंज करायच्या, मायनस हाफ आणि प्लस हाफ, मायनस हाफ आणि प्लस हाफ. सिलेक्शन रूल काय सांगतो की डेल्टा एम जे लोअर स्टेट मायनस अप्पर स्टेट हा डिफरन्स 0 असला पाहिजे किंवा प्लस मायनस 1 हे जर डिफरन्स म्हणजे ही जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर ते ट्रान्झिशन हे अनोमल जिमन इफेक्ट मध्ये ऍक्सेप्टेबल आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं जर का ट्रान्झिशन होत असेल तर ते रिझल्ट अनोमल जिमन इफेक्ट मध्ये ऍक्सेप्टेबल नाही. सो बघा, मायनस अप टू मायनस हाफ ही ट्रान्झिशन डेल्टा एम ची व्हॅल्यू 0 आहे, सो ही सुद्धा ऍक्सेप्टेबल आहे, आणि हाफ टू हाफ ही सुद्धा ऍक्सेप्टेबल आहे. परत प्लस हाफ टू मायनस हाफ ही ट्रान्झिशन ऍक्सेप्टेबल आहे, आणि मायनस हाफ टू प्लस हाफ ही ट्रान्झिशन सुद्धा ऍक्सेप्टेबल आहे. या दोन्ही केसमध्ये जर का तुम्ही डेल्टा एम जे इज इक्वल टू जे फायनल मायनस एम जे फायनल मायनस एम जे इनिशियल हा डिफरन्स जर कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला या चारही ट्रान्झिशनच्या करस्पॉन्डिंग डेल्टा एम ची व्हॅल्यू एक 0 मिळेल किंवा प्लस मायनस 1 या व्यतिरिक्त हीच व्हॅल्यू मिळेल, या व्यतिरिक्त दुसरी व्हॅल्यू वापर होणार नाही. सो ही जे ट्रान्झिशन आहे सोडियम डिवन लाईनचं इन प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, तर किती कंपोनंट्स मध्ये डिस्ट्रीब्युटेड होते, डिमन कंपोनंट्स मध्ये तर 4 कंपोनंट मध्ये डिस्ट्रीब्यूट होत आहे. 4 कंपोनंट्स मध्ये काय होत आहे, डिस्ट्रीब्यूट होत आहे. सो हा जर मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतं सेटमध्ये आलेला तर याचं करेक्ट आन्सर काय असतं, हो. ओके, काही जणांना यामध्ये सुद्धा हा कळालेला नसेल तर त्यांच्यासाठी आपण सोडियम डी टू लाईनचं ट्रान्झिशन घेऊन त्याचे कंपोनंट्स करू. तर बघा एक्झाम्पल 2, 2p 3/2 टू 2s हाफ हे ट्रान्झिशन आहे. हाऊ मेनी Zeeman components are possible. How many Zeeman components are possible असा तुम्हाला क्वेश्चन आहे. परत क्वेश्चन मध्ये झिमन विचारलेला आहे, नॉर्मल अनोमलस विचारले नाही. बट तुम्ही जर का मल्टिप्लिसिटी सोबत कम्पेअर केलं तर एस ची व्हॅल्यू हाफ मिळते, जी की नॉट इक्वल टू 0 आहे, आणि सरळ सरळ हा क्वेश्चन अनोमल जिमन इफेक्टचा आहे असं तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. अनोमल जिमन इफेक्ट साठी काय अप्पर स्टेटचे एमजे व्हॅल्यूज लावतात, अप्पर स्टेटचे एमजे व्हॅल्यूज लागतात. अप्पर स्टेटच्या करस्पॉन्डिंग जी ची व्हॅल्यू आहे 3/2, सो अप्पर स्टेटच्या करस्पॉन्डिंग एमजेच्या व्हॅल्यूज काय असतील, मायनस 3/2 टू प्लस 3/2 म्हणजेच मायनस 3/2 मायनस हाफ प्लस हाफ आणि प्लस 3/2 हे एमजेच व्हॅल्यू आहे करस्पॉन्डिंग टू अप्पर स्टेट, आणि लोअर स्टेटच्या करस्पॉन्डिंग जी ची व्हॅल्यू आहे हाफ. सो एमजेच्या व्हॅल्यूज काय मिळतील, एक मिळेल मायनस हाफ आणि दुसरी मिळेल प्लस हाफ, मायनस हाफ आणि दुसरी मिळेल प्लस हाफ. ओके, आता नंबर ऑफ झिमन कंपोनंट काढायची. नंबर ऑफ झिमन कंपोनंट काढण्यासाठी काय, परत अप्पर स्टेटची एमजी व्हॅल्यूज वरती अरेंज करायच्या, मायनस 3/2 मायनस 1/2 1/2 आणि 3/2 लोअर स्टेटच्या खाली अरेंज करायच्या, मायनस हाफ आणि प्लस हाफ. आणि आता सिलेक्शन रूल यूज करायचा आहे की डेल्टा एमजी ची व्हॅल्यू एक तर 0 असली पाहिजे किंवा प्लस मायनस 1 असली पाहिजे. ही आहे एमजे अप्पर स्टेटच्या करस्पॉन्डिंग, आणि ही आहे एमजी व्हॅल्यू लोअर स्टेटच्या करस्पॉन्डिंग.
जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दिसेल की -3/2 टू -हाफ लेवलवर ट्रान्झिशन पॉसिबल आहे. -हाफ वरून -हाफ स्टेटवर ट्रान्झिशन पॉसिबल आहे. या -हाफ वरून +हाफ स्टेटवर ट्रान्झिशन पॉसिबल आहे. या हाफ वरून हाफवर ट्रान्झिशन पॉसिबल आहे. या हाफ वरून या -हाफवर ट्रान्झिशन पॉसिबल आहे. या 3/2 वरून या 1/2 वर ट्रान्झिशन पॉसिबल आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेच ट्रान्झिशन पॉसिबल नाहीये. जे ट्रान्झिशन हा सिलेक्शन रूल काय करतील, ओबे करतील. सो किती ह्युमन कंपोनंट मध्ये डिस्ट्रीब्यूट झाली ही 1, 2, 3, 4, 5 आणि 6. इथे आपण काय सांगू शकतो, 6 कंपोनंट. किती कंपोनंट्स मध्ये? 6 कंपोनंट. कुठली लाईन? तर D2 लाईन. हायड्रोजन ऍटम, सोडियम ऍटमच्या D2 स्पेक्ट्रल लाईन जी आहे ती 6 कंपोनंट्स मध्ये डिस्ट्रीब्यूट झाली आणि D1 लाईन जी होती ती 4 कंपोनंट्स मध्ये डिस्ट्रीब्यूट झाली. अशा पद्धतीने तुम्हाला नॉर्मल झिमन इफेक्ट आणि अनोमलस झिमन इफेक्टशी रिलेटेड क्वेश्चन मध्ये डायरेक्टली मेन्शन न करता एक ट्रान्झिशन देतील आणि तुम्हाला क्वेश्चन विचारतील की हे जे ट्रान्झिशन आहे हे ट्रान्झिशन किती झिमन कंपोनंट्स मध्ये डिस्ट्रीब्यूट होत आहे. सगळ्यात पहिलं काय, जर का त्या ट्रान्झिशनच्या करस्पॉन्डिंग मल्टिप्लिसिटी मध्ये स्पेक्ट्रल टर्मची एस ची व्हॅल्यू जर 0 असेल, म्हणजेच काय, तर स्पेक्ट्रल टर्मची मल्टिप्लिसिटीची व्हॅल्यू जर का 1 येत असेल तर तिथे नॉर्मल झिमन इफेक्टचे ट्रान्झिशन यूज करायचे आहे, नॉर्मल. आणि जिथे एस ची व्हॅल्यू नॉन झिरो येत असेल किंवा ट्वाइस एस प्लस मल्टिप्लिसिटीची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 1 येत असेल तर तिथे अनोमलस झिमन इफेक्ट यूज करायचा आहे. अनोमलस आणि नॉर्मल झिमन इफेक्ट रिस्पेक्टिव्हली कुठे यूज करायचा आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्याच्यासाठी हे की पॉईंट्स म्हणून तुम्ही सुद्धा लक्षात ठेवू शकता. जिथे स्पिन 0 आहे नॉर्मल झिमन इफेक्ट आणि स्पिनची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 अनोमलस झिमन इफेक्ट. नॉर्मल झिमन इफेक्ट मध्ये सिलेक्शन रूल असतो डेल्टा एमजे इज इक्वल टू 0 + -1. डेल्टा एमजे इज इक्वल टू 0 + -1 अनोमलसचा आणि डेल्टा एमएल इज इक्वल टू 0 + -1 हा सिलेक्शन रूल असतो नॉर्मल झिमन इफेक्टचा. ओके, यामध्ये 0 to 0 नॉट पॉसिबल आणि यामध्ये 0 to 0 पॉसिबल. ओके, ही एवढी की पॉईंट्स आहेत तुमचे रिलेटेड विथ झिमन इफेक्ट. झिमन इफेक्ट मध्ये स्पेक्ट्रल ट्रान्झिशनच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच क्वेश्चन सेटमध्ये आतापर्यंत विचारलेला नाहीये. इन केस तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात तर कुठल्या एक्सप्रेशनवर विचारू शकता, तर तो विचारू शकता की झिमन शिफ्टच्या फॉर्म्युलानुसार. तर झिमन शिफ्टचा फॉर्म्युला काय तुमचा, डेल्टा न्यू इज इक्वल टू EB अपॉन 4πmc. हा झिमन शिफ्टचा फॉर्म्युला आहे. याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात किंवा या स्पेक्ट्रल ट्रान्झिशनवर कधी कधी सिलेक्शन रूल विचारू शकतात. कधी कधी ही कंडिशनही विचारू शकतात की स्किन 0च्या करस्पॉन्डिंग नॉर्मल झिमन इफेक्ट असतो का अनोमल झिमन इफेक्ट असतो, किंवा दोन्ही ऍट अ टाइम सुद्धा विचारू शकतात. सो या पेजवर जे दिसतं तेवढं इन्फॉर्मेशन केअरफुली याला नोट करायचं आहे आणि याच्याशी असोसिएटेड जे काही क्वेश्चन्स असतील सेटमध्ये प्रिव्हियस इयरला आलेले ते आपण डिस्कस करूच. पण बाकीचे सुद्धा क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही काय करायचे, सायमल्टेनियसली बघत चालायचे, जसे गेटमध्ये आलेले किंवा बाकी एक्झाम मध्ये आलेले. ओके, नेक्स्ट लेक्चर पासून आपण मॉलिक्युलर फिजिक्सचा जो पोर्शन आहे, मॉलिक्युलर फिजिक्सचा पोर्शन आपण स्टार्ट करू. म्हणजे ॲटॉमिक फिजिक्स मध्ये जो काही मोस्ट प्रोबेबल पार्ट आहे तुमचा की ज्यावर बेस तुम्हाला सेटमध्ये क्वेश्चन्स विचारू शकतात, तो मोस्ट ऑफ द पार्ट आपला झालेला आहे. आणि बाकीचे जो काही पोर्शन्स आहेत मॉलिक्युलर फिजिक्सचा, तो मॉलिक्युलर फिजिक्सचा पोर्शन आपण घेऊ. त्या मॉलिक्युलर फिजिक्समध्ये डिफरंट स्पेक्ट्राज आहेत, जसं रोटेशनल स्पेक्ट्रा, व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा, रोटेशनल व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा आणि रमन स्पेक्ट्रा. एवढे सर्व पार्ट कंप्लीट करू. त्यानंतर एका लेक्चरमध्ये आपण राहिलेले जसे आपण सेटचे प्रिव्हियस क्वेश्चन घेतले होते तसे क्वेश्चन डिस्कस करू. आणि एका लेक्चरमध्ये वाटलं तर आणखी 1 किंवा 2 लेक्चरमध्ये तुमचा लेझरचा जो काही पार्ट आहे थोडाफार इम्पॉर्टंट, लेझरचा पार्ट घेऊ आणि आपल्या लेक्चर सिरीजला एंड करू. ओके, तुमच्या जर काही अडचणी असतील तर तुम्ही आपल्या डाऊट सेक्शन्समध्ये तुमच्या ड्रॉपआउट करू शकता. ओके, थँक्यू.